आज आपण पनीर टिक्का रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य 250 ग्राम पनीर, थोडे काजू, 2 टमाटर आणि 2 कांदे। कांदा, टमाटर आणि काजू आपण याची मिक्सरला पेस्ट करून घेऊ। आपण आता ही पनीर तेलामध्ये परतून घेऊ। पनीर तेलामध्ये परतून घेऊ। आपण कढईमध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलं आहे फोडणीसाठी। मोहरी घालून घेऊ, जिरे घालून घेऊ, आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊ चवीपुरतं। त्या पूर्ण मसाल्याला तेल सुटलं आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊ। आपण आता याच्यामध्ये हे पनीर घालून घेऊ। चवीपुरतं मीठ घालून घेऊ। एक चम्मच साजूक तूप घालून घेऊ। साजूक तुपामुळे भाजीला चव खूप छान येते। ही आपली पनीर टिक्का मसाला भाजी तयार झाली आहे। आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ। आपली पनीर टिक्का मसाला भाजी तयार झाली आहे। आपण या भाजीमध्ये तूप घातल्यामुळे आपली भाजी अप्रतिम अशी चवीला लागते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।